सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी तर आता आजपासून डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2,500 रुपये जे की खात्यामध्ये लगेच खाते तपासा. संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांगाचे पैसे आजपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात. यामध्ये 2,500 रुपये कोणाला मिळणार आहे, कोणाच्या जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आज मोठी अपडेट घेऊन आलेलो तर संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ आणि दिव्यांगाच्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इथं जे की आजपासून डिसेंबरचा हप्ता खात्यामध्ये जमा होत आहे. तर काही लोकांच्या खात्यामध्ये थेट 1,500 रुपये, तर काही जणांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये. आता तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झाले लगेच खाते तपासा. कोणते जिल्हे अधिक बाकी राहिलेले आहे. तर आता जे की 1,000 रुपयाची जे की रक्कम आहे तर 1,000 ते 1,500 दरमहा रक्कम मिळते. तर डिसेंबर महिन्यात काही लाभार्थ्यांना आता जे की इथं 1,500 मिळत होते, काही जणांना 1,000 रुपये, काही जणांना आता 2,500 रुपये जो की डिसेंबरचा हप्ता लगेच तपासा. ज्यांचे मागील महिन्याचे पैसे थांबलेले होते, KYC आधार लिंक जे काही झालेली नव्हती, ज्यांच्या खात्यामध्ये पैसे जर झालेले नसेल तर अशाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे 2,500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आजची जी काही ताजी अपडेट आहे, जे की लाईव्ह तुम्ही इथं स्टेटस चेक करू शकता. डिसेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे ते सरकारकडून इथं मंजूर. तर आता यामध्ये 1,000 रुपये, 1,500 रुपये, त्यानंतर इथं 2,500 रुपये, तर याप्रमाणे खात्यामध्ये पैसे इथं येत आहे. तर आता काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2,500 रुपये इथं जमा होत आहे. 36 जिल्ह्यांमध्ये वाटप इथं सुरू झालेलं आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, दिव्यांग आणि श्रावणबाळ तर यांचे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. कोणत्या जिल्ह्यात पैसे आले हे तुम्ही कशा पद्धतीने तपासायचं आहे. सध्या वाटप इथं सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे इथं जमा होत आहे, काही जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झालेल्या आहेत, तर काही जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 दिवस इथं लागू शकते. तर आता पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे. तर आता यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते आपण इथं पाहणार आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा. तर महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा आता कोणाच्या खात्यामध्ये 1,000 रुपये जमा होत आहे, कोणाच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, कोणाच्या खात्यामध्ये 2,500 रुपये, याप्रमाणे पैसे खात्यामध्ये इथं येत आहे. अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा तर या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता बुलढाणा, चंद्रपूर, धुळे तर आता बरेच जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला 1,000 रुपयेच आमच्या खात्यात इथं जमा झालेले आहे. काही जणांच्या खात्यामध्ये 1,500 रुपये, काही जणांचे कमेंट्स येतात की 2,500 रुपये इथं जमा झालेले आहे. त्यानंतर इथं गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, त्यानंतर मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नाशिक, उस्मानाबाद, धाराशिव, पालघर जिल्हा झाल्यानंतर ठाणे, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, रत्नागिरी, रायगड, पुणे, परभणी, जे काही पालघर, उस्मानाबाद, धाराशिव, नाशिक, नंदुरबार तर आता या जिल्ह्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे इथं जमा. श्रावणबाळाचे पैसेसुद्धा वाटप इथं सुरू झालेलं आहे. त्यानंतर इथं दिव्यांगांचे पैसेसुद्धा खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर एकूण आपण 33 जिल्हे जे की यामध्ये बघितलेले आहे आतापर्यंत. त्यानंतर जे ते आपलं यामध्ये वर्धा, वाशिम आणि यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये सुद्धा 2,500 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर आता सर्व जिल्ह्यात एकाच वेळी पैसे इथं येणार नाहीत. तर यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये 1 ते 3 दिवससुद्धा या पैसे जमा होण्याकरिता इथं लागू शकते. तर DBTच्या माध्यमातून प्रक्रिया इथं सुरू झालेल्या तर DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर आता तुम्ही तुमचं खातं तपासा की तुमच्या खात्यामध्ये याचे पैसे आले की नाही. त्यानंतर पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचे आहे. आता ज्यांचे कोणाचे पैसे इथं रखडलेले असेल किंवा पेंडिंगमध्ये असेल, अजूनही पैसे आले नसतील, तर अशाने काय करायचं आहे ते आपण इथं पाहणार आहे. सर्वप्रथम आधार लिंक आहे की नाही ते तुम्ही तपासून घ्यायचं आहे. काय आधार लिंक आहे की नाही, काय आहे की नाही, लिंक आहे की नाही ते तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. KYC पूर्ण आहे की नाही ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. जुने खाते बंद झाले असेल तर त्यांना पुन्हा सुरू करायचं आहे. तर त्यानंतर इथं तुम्हाला समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे. ज्यांचे कोणाचे पैसे आले नसतील तर 7 ते 10 दिवसाच्यात सर्वांच्याच खात्यामध्ये पैसे इथं जमा होईल. तर आता बरेच जणांचे प्रश्न येतात की आम्हाला SMS आलेला नाही. तर SMS बरेच जणांना इथं SMS जे आहे ते येत नाही. तर तुम्ही बँक खात्यामध्ये जाऊनच तुम्हाला तपासायचे आहे की तुमच्या खात्यामध्ये 1,000 रुपये आले की 1,500 रुपये की 2,500 रुपये हे तुम्ही DBTच्या खात्यात चेक करा.
नंतर जे यामध्ये आपलं DBT स्टेटस ऑनलाईन, तर यामध्ये DBT स्टेटस होऊन चेक करू शकता. त्यानंतर आधार लिंक टाका, पेमेंट स्टेटसवरती क्लिक करा किंवा PFMSवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. कोणकोणत्या योजनेचे पैसे आता खात्यामध्ये इथं येत आहे. पहिलं जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना, तर आता यामध्ये कोणाला 1500 रुपये दरमहा इथे मिळते, तर कोणाला 1000 रुपये हे तुम्हाला देण्यात येते. त्यानंतर श्रावणबाळ, त्यानंतर दिव्यांग पेन्शन योजना, तर या सर्वांचे पैसे जे काही DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये कोणाला व किती रक्कम मिळते, तर यामध्ये नियमितपणे 1000 रुपये महिना येत आहे. तर थकीत बाकी जर असेल कोणाचे, तर कोणाला इथं 1000 रुपये मिळते, कोणाला इथं 1500 रुपये, कोणाला इथं 2500 रुपये खात्यामध्ये इथं त्यांचे जमा केले जाते. तर आता यामध्ये जे की आपण पाहत आहे श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, यामध्ये तुम्हाला दरमहा किती 1500 रुपये इथं देते. तर जे की 2 महिन्याचे पैसे एकत्र म्हणजे तुम्हाला एकूण मिळते 3000 रुपये, जे की तुमच्या खात्यामध्ये इथं जमा होते. तर आता दिव्यांगाचं तसंच आहे. दिव्यांगामध्ये तुम्हाला जी की पेन्शन योजना आहे, तर यामध्ये तुम्हाला 1000 ते 1500 रुपये इथं तुम्हाला मिळते. तर कधी-कधी तुमच्या खात्यामध्ये 2500 रुपये इथं जमा केले जाते. तर यामध्ये पंचायत समिती कार्यालय समाज कल्याण विभागामध्ये तुम्ही चौकशी करू शकता किंवा जिल्हा समाज कल्याण अधिकारी बँक शाखामध्ये तुम्ही तुमची पडताळणी करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. त्यानंतर इथं पैसे जर येण्याचा जो काही कालावधी आहे, यामध्ये 3 ते 5 दिवसाच्या आत तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होतील. काही ठिकाणी 7 दिवससुद्धा इथं लागू शकते. तर पैसे जर तुमच्या खात्यामध्ये आले नसेल तर घाबरण्याचं काही कारण नाही. पैसे लवकरच तुमच्या खात्यात जमा होईल.